आकार. चला पहिलं काय बिंदू. बिंदू कशाला म्हणतात? वर्तुळामध्ये सुद्धा वर्तुळ कसं तयार होतो? बिंदूनं. मग याला काय म्हणायचं? बिंदू. आता एक रेषीय बिंदू. दिलेले बिंदू एकाच रेषेवर असतील तर त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू म्हणतात. एक रेषीय बिंदू म्हणजे काय? एकाच रेषेवर काय होतात? अनेक बिंदू, त्यांना म्हणायचं एक रेषीय. आता बिंदू तर नैक रेषीय बिंदू म्हणजे जर दिलेले 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू एका रेषेत नसतात त्यांना नैक रेषीय बिंदू म्हणतात. आता किरण. दुसरं किरण कशाला म्हणायचं बघा. हे एकीकडं बिंदू असतो आणि एकीकडून बाण तयार होईल, बाण निघतो, त्याला काय म्हणायचं? किरण. आता सूर्य काय आहे आपला? हा सूर्य पॉइंट आहे आणि सूर्यापासून किरण निघतो की नाही? सूर्याचा किरण कसा निघतो? लांबवर. त्याला काय कुठं बी लांब पर्यंत पडतो की नाही, म्हणून त्याला म्हणायचं किरण. आता ही रेषा. रेषा कशी असती? दोन्हीकडून बाण. किरण. आता याचा अर्थ किरण म्हणजे काय? की असा बाण जर असला तर ही रेषा या पण बाजूनं वाढते आणि ही रेषा इकडल्या पण बाजूनं वाढते. त्याच्यामुळं दोन्हीकडे जेव्हा बाण असतो त्याला काय म्हणायचं? रेषा. आता बघा समांतर रेषा. समांतर रेषा कशा असतात? दोन्ही समोर. ही रेषा यल आणि रेषा यम. आता मला याचे समांतर रेषेचे उदाहरण द्या. वहीच्या रेषा कशा असतात? समांतर असतात. आता दुसरं लंब. आता हे समांतर रेषेला उभ्या सुद्धा आडव्या सुद्धा रेषा समांतर आणि उभ्या रेषा सुद्धा समांतर. नंतर समांतर रेषेमधील लंबांतर सर्व ठिकाणी समान असते. आयत, चौरस, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन यांना सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात. आता लंब रेषा कशा असतात? जेव्हा दोन रेषा एकमेकांना सामायिक स्पर्शबिंदूतून 90 अंशाचा कोन तयार करतात तेव्हा दोन रेषा एकमेकांना कशा असतात? लंब असतात. लंब म्हणजे लंब संख्याचं चिन्ह कसं असतो? उलटा टी. आता रेषाखंड. रेषाखंड कसा असतो? रेषाखंड म्हणजे काय? दोन्हीकडं बिंदू असतात आणि बिंदूच्या पुढे रेषा वाढल्या जात नाही, मग त्याला काय म्हणायचं? रेषाखंड. रेषाखंड म्हणजे ठराविक मापाची रेष म्हणजे रेषाखंड सोप्या भाषेत. म्हणजे दोन्ही बाजूंनी काय असते? ती मर्यादित. आणि अमर्यादित रेषा कोणती असती? दोन्हीकडे बाण असतो ती अमर्यादित म्हणजे कुठपर्यंत सुद्धा वाढती. आणि रेषाखंड हा वाढत नाही. आता आपल्याला काय घ्यायचं? कोन. आता कोनाचं बघा. हा कोन आहे की नाही? कोणाला किती? एक कोन. एकच आरंभ बिंदू असणाऱ्या दोन वेगळ्या दिशांना असणाऱ्या किरणांमुळे कोन तयार होतो. आता कोनाचे प्रकार कोणते येतं? काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. मग काटकोन 90 अंशाचा असतो, लघुकोन 90 अंशापेक्षा छोटा आणि विशाल कोन 90 अंशापेक्षा मोठा. आणि सरळ कोन किती अंशाचा असतो? 180 अंशाचा. आता संपलं. आता बघा इथपर्यंत झालं का तुमचं? आता पुढचं. आता